सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्मदेशना सुखा संघस्स सामग्गी समग्गानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्वशांतिदूत प्रज्ञा शील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाचे आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बौद्धिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी श्रावण पौर्णिमेच्या निमित्ताने विश्वशांती बुद्धविहार पवननगर या ठिकाणी उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना या ठिकाणी व्यक्त करून आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्माचा या ठिकाणी उपदेश करतो। आज श्रावण पौर्णिमा, बौद्ध साहित्यामध्ये पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे। या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये तसं दरवर्षीप्रमाणे आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा हा वर्षावासाचा कालावधी असतो, परंतु यावर्षी अधिक मास असल्या कारणाने भिक्खू संघाचा तसा आदेश आहे आणि त्यामुळे श्रावण पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत 3 महिन्याचा हा कालावधी वर्षावास समारंभ म्हणून आपण पूर्ण करत आहोत। आणि आज या मंगलमय दिनी आपल्या या विश्वशांती बुद्धविहारामध्ये वर्षावासास आपण आजपासून धम्मदेशनेच्या द्वारा या ठिकाणी प्रारंभ करत आहोत। आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या धम्मदेशनेच्या द्वारा उपदेश दररोज आपणा सर्वांना श्रवण करायला ग्रहण करायला मिळणार आहे। पौर्णिमा नित्यनेमाने आपण साजरी करत असतो। आजही संपूर्ण जगतामध्ये जे संपूर्ण विश्वामध्ये आजची ही पौर्णिमा वर्षावास पौर्णिमा श्रावण पौर्णिमा म्हणून संपन्न होते। कारण आजच्या पौर्णिमेचं एक विशेष महत्त्व आहे। प्रामुख्याने अनेक वेळा आपण धम्मदेशनेमध्ये श्रवण करत असतो। भगवंताच्या सद्धम्मामध्ये वेगवेगळ्या स्तरातील जे लोक आहेत त्यांनी धम्म श्रवण केलेलं आहे। श्रीमंत लोक असतील, गरीब लोक असतील, दुबळे लोक असतील, हीन असतील, शूद्र असतील, अतिशूद्र असतील किंवा कोणत्याही अवस्थेमध्ये जीवन जगणारा व्यक्ती हा भगवंताच्या धम्म प्रवाहामध्ये प्रवाहित झालेला आपल्याला पाहायला मिळतो। मग त्याच प्रवाहामधून वेगवेगळ्या कुळातून भिक्षू भिक्षुनीसुद्धा सद्धम्मामध्ये संघामध्ये त्यांनी प्रवेश केला, संघामध्ये ते राहिले आणि त्यामुळे केवळ सज्जन लोक चांगले लोकच भगवंताला शरण गेले नाही, तर डाकू लोकसुद्धा भगवंताला शरण गेले, चोर लोकसुद्धा भगवंताला शरण गेले,
वेशा गणिकासुद्धा भगवंताला शरण गेल्या. म्हणजे सर्व श्रेष्ठी, महाश्रेष्ठी, राजे, सर्व लोक भगवंताला शरण गेलेले आहेत. कारण भगवंताचा धम्म हा अनमोल आहे आणि अनमोल धम्म श्रवण करणारा प्रत्येक व्यक्ती स्वतःला धम्मामध्ये प्रतिष्ठापित करण्याचा प्रयत्न करतो आणि माझं जीवन कशा प्रकारचं सुखपूर्वक बनेल, मी कशा प्रकारे सुखपूर्वक जीवन जगू, या तथागतांच्या श्रेष्ठ सिद्धांताला अनुसरून प्रत्येक मनुष्य सत्व जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. भगवंताच्या काळामध्ये सुद्धा अनेक लोक भगवंताला शरण गेले. वर्तमान काळामध्ये सुद्धा संपूर्ण जगभर भगवंताच्या सद्धम्माला मानणारी लोक आहेत, अनुसरण करणारी लोक आहेत. आणि भविष्य काळामध्ये सुद्धा जोपर्यंत बुद्ध शासन आहे तोपर्यंत बुद्ध तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार आणि धम्माला ग्रहण करणारे, आचरण करणारी लोक आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्यामुळे हा धम्माचा जो संस्कार आहे, बाबासाहेबांच्या महान धम्मक्रांतीमुळे हा भगवंताचा पवित्र संस्कार आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि त्यामुळे तथागतांच्या श्रेष्ठ सिद्धांताला जाणत असताना साहित्याचा जेव्हा आपण उल्लेख करतो किंवा साहित्य जेव्हा आपण वाचन करतो, चिंतन मनन करतो, तर आपण बघतो की भगवंताची देशना श्रवण केली अनेक लोकांनी. आणि देशना श्रवण केल्याबरोबर काही लोक श्रोतापन्न झाले, काही लोक सकृताकामी झाले, काही लोक अनागामी झाले, काही लोक अरहंत झाले. अशी अनेक उदाहरण बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. वर्तमान काळामध्ये बुद्ध असतात, बुद्धाचा प्रभाव असतो. अरहंत भिक्खू असतात, अरहंत भिक्खूंचा प्रभाव असतो, अरहंत भिक्खूंचा प्रभाव असतो. वर्तमान काळामध्ये धम्म प्रवाहामध्ये येण्यासाठी आपल्याला धम्म श्रवण करणं अत्यंत गरजेचं आहे. धम्म श्रवण करत असताना दोन गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. ज्या मनुष्याला असं वाटतं की मला धम्म श्रवण करायचं आहे, तर त्या मनुष्याने दोन गोष्टी आपल्या मनामध्ये धारण केल्या पाहिजे. एक पहिली गोष्ट, आपली प्रज्ञा ही आपण जागरूक ठेवली पाहिजे. धम्म श्रवण करत असताना प्रज्ञा ही आपली जागरूक असावी. म्हणजे आपण स्मृतिवान असलं पाहिजे. आपण स्मृतिवान जर असेल तर योग्य प्रमाणामध्ये धम्म आपण श्रवण करत असतो. जेवढा वेळ आपल्याला धम्म श्रवण करायचा आहे, अर्धा तास असेल, 1 तास असेल, 2 तास असेल, तर त्या वेळेपर्यंत आपली स्मृती ही सजग असली पाहिजे, आपली स्मृती ही जागरूक असली पाहिजे. कारण मन हे चंचल आहे. भगवंत असे म्हणतात की मन हे चंचल आहे, दुर्दम्य आहे, दुर्गम्य आहे, हे कठीण मन आहे. एका विषयावरती हे टिकून राहत नाही आहे. आणि वेगवेगळ्या विषयाकडे मनुष्याचा स्वभाव, वेगवेगळ्या विषयाकडे जाणे हा त्याचा स्वभाव आहे. त्यामुळे त्या मनुष्याला, त्या चित्ताला आपल्याला आपण ज्या विषयाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतोय किंवा ज्या विषयाला आपल्याला श्रवण करायचं आहे, तर त्या विषयामध्ये आपल्या स्मृतीला आपण जागरूकपणे, सजगपणे, सतर्कतेने ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ही गोष्ट कोण करू शकते, तर आपली प्रज्ञा करू शकते. आपली प्रज्ञा जर विकसित असेल, आपली प्रज्ञा जर जागरूक असेल, आपण जर प्रमादामध्ये नसेल, आळसामध्ये नसेल, आहे की नाही, तर प्रमादामध्ये जर असेल तर आपली प्रज्ञा विकसित नाही आहे किंवा प्रज्ञा आपली जागरूक नाही आहे. आळसामध्ये जर आपण असेल तर धम्म आपण श्रवण करू शकत नाही आहे. त्यामुळे धम्म श्रवण करत असताना आपल्या मनाची तयारी आपण केली पाहिजे की मला धम्म श्रवण करायचं आहे आणि एवढ्या वेळापर्यंत मला धम्म श्रवण करायचा, तर ती प्रज्ञा तुमच्याकडे असली पाहिजे. एक महत्त्वपूर्ण गोष्ट. दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट, सम्यक दृष्टी आपण धारण केली पाहिजे. कारण धम्म श्रवण करत असताना जर सम्यक दृष्टी आपल्याकडे असेल, एक नाही म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन, राईट व्ह्यू जर आपला असेल, तर आपण काय श्रवण करत आहोत, एक आपण काय ग्रहण करत आहोत, तर हे आपल्याला समजेल. कारण सम्यक दृष्टी जर नसेल किंवा सम्यक दृष्टी जर आपण धारण करत नसेल, तर बुद्ध वचनाच्या संदर्भामध्ये मग आपल्या मनामध्ये शंका कुशंका निर्माण होऊ शकतात
आपल्या मनामध्ये विचिकित्सा उत्पन्न होऊ शकते आणि शंका कुशंका विचिकित्सा ह्या उत्पन्न जरी झाल्या तरी त्या शंकेचं त्या विचिकित्सेचं आपण निरसन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण निरसन करण्याचा जर आपण प्रयत्न करत असेल तर ती मिथ्यादृष्टी आपली नष्ट होते आणि ती सम्यक दृष्टी आपल्याला प्राप्त होत असते. त्यामुळे ह्या दोन अत्यंत महत्त्वपूर्ण अशा गोष्टी आहे. प्रज्ञा आपली जागरूक असणे, प्रज्ञेला विकसित करणे आणि सम्यक दृष्टीला आपण धारण करणे. कारण ह्या गोष्टी आपल्याकडे नसल्यामुळे, असंख्य लोकांकडे ह्या गोष्टी नसल्यामुळे धम्मश्रवण आपण बसलो आहोत आणि आपल्याला आता ऐकायचं आहे असं म्हणून अनेक लोक ऐकतात. म्हणजे भगवंताने सांगितलेल्या धम्माचं फळ आता वर्तमान काळामध्ये जसं पाहिजे तसं का मिळत नाही, याचं कारणच ते आहे. धम्माला ग्रहण करत असताना, कारण भगवंताचा धम्म तर चिरंतिठंतु सद्धमो आपण म्हणतो ना वंदनेमध्ये, ऐक ना, आपण रोज म्हणतो चिरंतिठंतु सद्धमो. ऐक ना, भगवंताचा धम्म हा सदा सर्व काळ समान रूपाने फळ देणारा असतो. भगवंताच्या काळामध्ये सुद्धा श्रोतापन्न मार्ग श्रोतापन्न फळ, सकृतागामी मार्ग सकृतागामी फळ, अनागामी मार्ग अनागामी फळ, अरहंत मार्ग अरहंत फळ. भगवंताच्या काळामध्ये हे 4 प्रकारचे जोडे होते. वर्तमान काळामध्ये सुद्धा अरहंत आहे. अरहंताशिवाय ही भूमी नाही आहे. जोपर्यंत या सृष्टीवरती अरहंत आहे तोपर्यंत बुद्ध शासन हे जिवंत आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा अरहंत असतील. म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या तीनही काळामध्ये बुद्ध शासन टिकवत असताना अरहंत असतात आणि त्यामुळे बुद्धाचा धम्मा सदा सर्व काळ जर समान रूपाने फळ देणारा असेल तर ते फळ आपल्याला सुद्धा प्राप्त झालं पाहिजे. त्या फळाची अनुभूती आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये घेतली पाहिजे. परंतु जसं पाहिजे तसं हे सुख आपल्याला प्राप्त होत नाही आहे आणि त्यामुळे धम्म आचरण करण्याच्या प्रती आपला जो उत्साह आहे तर तो उत्साह कमी होताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि उत्साह जर धम्मश्रवण करत असताना जर आपल्याकडे असेल, आपल्याला जर समजत असेल, आपल्याला जर जाणत असेल, वर्षानुवर्षापर्यंत आपल्या छोट्या छोट्या म्हणजे चुका असतात, छोट्या छोट्या मिस्टेक असतात आणि त्या आपण करतच जातो आणि त्यामुळे नेमकं त्याचा जो अर्थ आहे, त्याचा जो मिनिंग आहे तर तो आपल्याला काही समजत नाही. आता आपल्या विहारामध्ये अनेक भिक्षू राहून गेले, एक ना, मोठे थेरो महाथेरो भिक्षू, विद्वान भिक्षू, ज्ञानी भिक्षू, पंडित भिक्षू राहून गेलेले आहेत. अनेकांच्या धम्मदेशनासुद्धा आपण श्रवण केलेले आहे. अनेकांचे उपदेश आपण वेगवेगळ्या विषयावरती ऐकलेले आहे आणि मी काय तुमच्यासाठी नवीन नाही आहे. ऐक ना, अनेक वेळा आपण आपल्याकडे धम्मदेशना झाल्या, प्रवचनं झाले, यूट्यूबला सुद्धा आपण ऐकता. ऐक ना, ताडे सर सांगितल्याप्रमाणे. तर ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात धम्म आपल्याला समजून घ्यायचा आहे. आपण नवखे आहोत. ऐक, आपल्याला जरी असं वाटत असेल की 56 वर्ष आम्हाला झाले आणि आम्ही आता फारच विद्वान झालो, आम्ही फारच ज्ञानी झालो, अशातला बिलकुल भाग नाही आहे. आजही धम्माच्या मार्गामध्ये आपण शून्य आहोत. धम्म मार्गामध्ये आजही आपण शून्य आहोत. कारण मौखिक ज्ञान आपल्याकडे आहे, पाठांतराचं ज्ञान आपल्याकडे आहे, मौखिक ज्ञान आपल्याकडे आहे. आचरणिक दृष्टिकोनातून किंवा फळाच्या दृष्टिकोनातून आपण शून्यवत आहोत. आपण केव्हा ज्ञानी होऊ? जेव्हा आपण श्रोतापूर्ण असू तेव्हा आपण ज्ञानी असू. जेव्हा आपण सकृतागामी असू, अनागामी असू, अरहंत अवस्थेला आपण प्राप्त होऊ तेव्हा मात्र आपण ज्ञानी समजू, पंडित समजू किंवा मार्गामध्ये आपण प्रतिष्ठित स्वतःला समजू शकतो. आता सध्या आपण विद्यार्थी आहोत. बुद्ध तत्त्वज्ञानामध्ये आता आपण विद्यार्थी आहोत आणि विद्यार्थी हा सदा सर्व काळ चिकित्सक असला पाहिजे, उत्साही असला पाहिजे. उठानवतो सत्तिमत्तो, ऐक ना, उठानवतो सत्तिमत्तो सद्धम्म सुकारिणो असं म्हटलं आहे. उठानवतो उत्साह. धम्म श्रवण करत असताना आपल्या मनामध्ये उत्साह असला पाहिजे, एक ऊर्जा आपण आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे आणि छोट्या छोट्या गोष्टीला म्हणजे जे काही आपलं मिस्टेक असेल, चुका असतील त्याला सुधारता आपण चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता एक साधी गोष्ट, म्हणजे तुमची चूक काढतोय म्हणून नाही आहे, बऱ्याच ठिकाणी ते तसं होतं. एक साधी गोष्ट, जसा बुद्धं नमामि आपण म्हणतो, वंदनेमध्ये काय म्हणतो आपण? बुद्धं नमामि, धम्मं नमस्सामी म्हणतो आणि संघं नमामि म्हणतो की नाही आपण? म्हणजे अनेक ठिकाणी म्हणतात, आपणही म्हणतो.
बुद्धाला आपण बुद्धं नमामि असं म्हणतो, संघाला आपण संघं नमामि असं म्हणतो, धम्माला नमस्सामी का म्हणतो? काय कारण आहे? साधा प्रश्न आहे की नाही? आपण चिंतनच करत नाही यावरती. नमस्सामी का म्हणतो आपण? नमामि म्हणजे अर्थ काय होतो? नमामि म्हणजे नमन करणे, अनुसरण करणे, स्वीकार करणे, आहे की नाही? बुद्धाला आम्ही अनुसरतो, स्वीकार करतो, मानतो, आहे की नाही? संघाला सुद्धा आम्ही स्वीकारतो, मानतो, मान्य करतो, अनुसरतो. मग नमस्सामी म्हणजे काय? तर नमामि आणि नमस्सामी तर दोन शब्द आहे ना, वेगवेगळे आहे ना, त्याचा अर्थ वेगळाच असेल. काय जिने साहेब, वेगळा आहे की नाही अर्थ? तर हा आहे व्याकरणिक भाग. हा भाग काय आहे? व्याकरणाचा आहे. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ जसं मराठीमध्ये आहे, इंग्लिशमध्ये आहे, तसे पालीमध्ये सुद्धा आहे. एच बुद्धा अतीताच, एच बुद्धा अनागता, पचुपन्नाचे बुद्धा अहं वंदामि संपदा, आहे की नाही? म्हणजे नमामि म्हणजे नमन करणे, वंदन करणे, अनुसरणे, आणि नमस्सामी म्हणजे करेल. काय झालं? भविष्य, फ्युचर टेन्स, म्हणजे मी करेल. जर मी धम्माला वंदन करेल असं म्हणतोय, मग कधी अनुसरण करेल? करेल बा, जेव्हा मला वाटेल तेव्हा. त्याचा अर्थ का तो वाटेल तेव्हा करेल, कारण भविष्य आहे ना ते. भविष्यामध्ये मनुष्य कधी काय करेल याचं काय सांगू शकतो आपण? काही सांगू शकत नाही. तर धम्मं नमस्सामी हा चुकीचा शब्दप्रयोग आहे. त्याला आपण जर ग्रामर दृष्टिकोनात जर बघितलं असेल तर ते मात्र भविष्यकाळ होतो. आणि नमामि आत्ता या क्षणी मी बुद्धाला अनुसरतो, धम्माला अनुसरतो आणि संघाला अनुसरतो असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे बऱ्याच ठिकाणी असंच होतं आणि वर्षानुवर्ष आपण असंच म्हणत आहोत. ऐक ना, धम्मं नमस्सामी, धम्मं नमस्सामी. ॲक्च्युली धम्मं नमस्सामी हा चुकीचा शब्दप्रयोग आहे, तर त्याला आपण धम्मं नमामि असं म्हटलं पाहिजे. आता शिलामध्ये अदिन्न दाना आहे का अदिन्ना दाना आहे? दुसऱ्या शिलामध्ये अदिन्न दाना का अदिन्ना दाना आहे? काय आहे? अदिन्ना. आपण बोलताना काय म्हणतो? अदिन्न दाना वीरमणी. हे साधी गोष्ट आहे, म्हणजे फार काही मोठी मिस्टेक नाही, म्हणजे साधी गोष्ट आहे. ऐक ना, अदिन्न आणि अदिन्ना. अदिन्न म्हणजे दिलेली आणि अदिन्ना म्हणजे न दिलेली. मला न दिलेली वस्तू मी स्वीकारणार नाही आहे. त्याचा अर्थच वेगळा होऊन जातो, म्हणजे ते शिलाचा अर्थच वेगळा होऊन जातो. म्हणजे आपण वर्षानुवर्षे ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत, तर त्या छोट्या छोट्या गोष्टी आपण म्हणजे त्याच्या मिस्टेक करतोय, तर त्या आपण सुधारल्या पाहिजेत. अनेक वेळा प्रवचनामधून आता मी सांगतो असं नाही आहे, अनेक भिक्षूंनीसुद्धा सांगितलं असेल की बा हे असं नाही असं आहे. पण ते कसं आहे की आपल्याला ते म्हणजे वळण लागलेलं असतं आपल्या जिभीला, आणि एकदा जर जिभीला वळण लागलं समजून घ्या, तर मग ते तसंच मनुष्य म्हणतं. म्हणजे ते एक सवय झालेली असते. आपल्याला ते अनुभूतीसुद्धा होत नाही, आपल्याला त्याची जाणीवसुद्धा होत नाही की मी अशा प्रकारचं म्हणत आहे. ऐक नाही, तर अदिन्न दाना हा शब्दप्रयोग न करता अदिन्ना दाना अशा प्रकारचा शब्दप्रयोग आपण केला पाहिजे. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी असतात. कारण धम्म अनुसरण करत असताना किंवा धम्माचं आचरण करत असताना तिथे कॉम्प्रोमाइज नाही आहे. लक्षात आलं का तुमच्या? धम्म आचरण करताना कॉम्प्रोमाइज बिलकुल नाही आहे. तिथे तेच करावं लागतं, तशाच पद्धतीनं करावं लागतं, तरच त्याचं फळ आपल्याला प्राप्त होते, अन्यथा होत नाही आहे. कारण धम्म हा प्रॅक्टिकली आहे. जोपर्यंत एखादा प्रॅक्टिकल केल्यानंतर एखाद्या गोष्टीचा शोध लागत नाही किंवा ते सर्च पूर्ण होत नाही, अगदी धम्माच्या बाबतीमध्ये सुद्धा तसंच आहे. प्रॅक्टिकली आपल्याला त्याचं आचरण, त्याचं अनुसरण आपण केलं पाहिजे. मग कधीकधी आपल्याला ते वाईटसुद्धा वाटतं, ऐक ना, कधीकधी म्हणजे आपल्याला, कारण आपण ते समजून घेत नाही ना. अगदी उपोषणशीलाच्या संदर्भामध्ये सुद्धा असंच आहे. एक उपवास आणि उपोषणशील हे लोकांना आणखी समजलं नाही. फार क्वचित लोक आहे की ज्यांना उपवास आणि उपोषणशील हे समजलेलं आहे. म्हणजे एवढ्या वर्षापासून आपण उपोषणशील ग्रहण करतो, आचरण करतो, धारण करतो,
तरीसुद्धा असंख्य लोकांचा एकच प्रश्न असतो. कोणता? हे 2 प्रश्न असतात असंख्य लोकांचे. म्हणजे आजही, भंतेजी भोजन कधी करावं, हा एक प्रश्न असते. भोजन कधी करावं आणि संध्याकाळचं काही खायचं का नाही खायचं, या 2 प्रश्नाच्या व्यतिरिक्त उपवासशीला संदर्भामध्ये दुसरा प्रश्नच राहत नाही. आणि लोकांना कसं वाटतं, कारण उपवासाची जी भानगड कशी आहे, बस सकाळी खाऊन घ्यायचं, उपवासामध्ये सकाळी खाऊन घ्यायचं पोटभर, जे 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 मिळतं ते संध्याकाळी काय खायचं नाही, हा उपवास झाला आहे की नाही. मला तर असं वाटतं उपवासाच्या दिवशी जेवढं लोक खातात तेवढं दररोज खात नाहीत. कारण त्या दिवशी ते म्हणतात उपवास आहे माझा, आणि मग फळं खाणं, हे खाणं, ते खाणं, बरेच भानगड आहे त्याच्यामध्ये, आहे की नाही. तर म्हणजे भरपूर खातात ते, कॅलरीज जेवढ्या घेत नाहीत दररोज त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने ते कॅलरीज घेतात. आता उपवासामध्ये काय झालं, सकाळी 12च्या आतमध्ये भोजन ग्रहण करावं असं आपल्याला वाटतं. मग संध्याकाळी लोक असं म्हणतात, भंतेजी आम्हाला गोळी घ्यायची आहे, आम्हाला डायबिटीज आहे की नाही, आम्हाला गोळी घेतलीच पाहिजे. मग काही लिक्विड घेऊ का, म्हणजे काही दूध घेऊ का, काही ज्यूस घेऊ का, काही फळं खाऊ का, म्हणजे असे लोकांचे प्रश्न असतात. उपवासशील धारण करण्याच्या संदर्भामध्ये म्हणजे माझं असं म्हणणं आहे, उपवासशीलामध्ये 8 शील आहे की नाही. उपवासामध्ये 8 शील आहे. तुम्ही या भोजनाच्या शिलाला काऊन घेऊन बसले, बाकीचे 7 शील आहे ना तुमच्याकडे आचरण करण्यासाठी. म्हणजे भगवंताने असं नाही म्हटलं की तुम्ही उपासी राहा, कारण 6 वर्षापर्यंत सिद्धार्थ गौतमाने व्रतवैकल्य केलं. 6 वर्षापर्यंत आहे की नाही, खडतर तपश्चर्या केली. बुद्ध असे भिक्षूंना सांगताना म्हणतात की भिक्षूंनो, मी तुम्हाला या अनुभवातून सांगतो की या 2 टोकाचं तुम्ही अनुसरण कधीच करू नका. पहिल्या टोकाचं खा प्या मौज मजा करा, कारण संपूर्ण सृष्टी हेच करत आहे, संपूर्ण जगातील लोक याचं आचरण करत आहेत, खाणे पिणे मौज मजा करणे, याचं तुम्ही अनुसरण करू नका. दुसरा मार्ग व्रतवैकल्य आहे, उपवास तापास आहे, देहदंड आहे, शरीराला त्रास देणे आहे. हा पृथक्जनांचा, हीनजनांचा मार्ग आहे. कारण मी ह्या सगळ्या गोष्टी स्वतः अनुभवलेल्या आहे. मी जेवढी तपश्चर्या केली तेवढी तपश्चर्या या सृष्टीमध्ये कोणत्याही संन्याशाने केली नाही, कोणत्या साधूने केली नाही, कोणीही केली नाही आहे. एवढी तपश्चर्या मी केलेली आहे. अगदी एका तांदळाच्या शीतावरती मी 7-7 दिवस राहिलो. बुद्धांत ग्रंथामध्ये आपल्याला सगळं ऐकायला मिळतं. म्हणजे एक तांदळाचा शीत, एका शीतावरती सिद्धार्थ गौतम 7 दिवस राहिले. सांगा तुम्ही, विचार करा किती व्रतवैकल्य आहे, किती उपवास तापास आहे. कारण त्या काळामध्ये लोकांची मेंटॅलिटी अशी झाली होती, मानसिकता अशी होती की भोजन कमी करणे किंवा भोजनाचा त्याग करणे म्हणजे दुःखमुक्तीच्या मार्गाने अनुसरण करणे, हा दृष्टिकोन होता. म्हणून तर सुजाताने खीर दिल्यानंतर 5 परिवर्तक भगवंताला सोडून गेले. ते म्हणले आता तू तपभ्रष्ट झाला आहे, आता तू बिलकुल ज्ञान प्राप्त करू शकत नाही आहे, कारण आता सिद्धार्थ गौतम हा मार्गभ्रष्ट झालेला आहे. कारण भोजन करणे तपश्चर्येमध्ये हे मात्र लोकांना आवडणारी गोष्ट, साधू संन्याशांना आवडणारी गोष्ट नव्हती. आणि त्यामुळे उपवासशील धारण करत असताना मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगलं की धम्म आचरण करत असताना 2 गोष्टी आपल्याकडे असणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. एक आपली प्रज्ञा विकसित असणं अत्यंत गरजेचं आहे, आणि दुसरी गोष्ट आपण काय करत आहोत याच्याकडे सम्यक दृष्टी असली पाहिजे. सम्यक दृष्टी तेच शिकवते माणसाला, सत्य का आहे, असत्य का आहे. असारे सार मत्तीनो सारेच सारदस्सिनो ते सारंग नादि गच्छन्ति मिच्छा संकल्प गोचरा. म्हणजे साराला जर तुम्ही असार समजत असाल आणि असाराला जर तुम्ही सार समजत असाल तर तुम्ही मिथ्या संकल्पनेमध्ये पडत आहात. मिथ्या संकल्पनेने तुम्ही जीवन जगत आहात. मग सत्यापर्यंत तुम्ही कसे पोहोचणार? सत्यापर्यंत तुम्ही कधीही पोहोचू शकत नाही. त्यामुळे सत्याला सत्य समजलं पाहिजे आणि असत्याला असत्य समजलं पाहिजे. खऱ्याला खरंच समजलं पाहिजे आणि खोट्याला खोटंच समजलं पाहिजे. हे ज्ञान, हा मार्ग बघण्याचा दृष्टिकोन आपल्याकडे असला पाहिजे, ज्याला सम्यक दृष्टी असं म्हटलेलं आहे. त्यामुळे प्रज्ञा आणि सम्यक दृष्टी आपल्याकडे असली पाहिजे. प्रज्ञा आणि सम्यक दृष्टी जर आपल्याकडे असेल तर धम्माला खूप चांगल्या प्रकारे आपण धारण करू शकतो,
खूप चांगल्या प्रकारे त्याचं अनुसरण करू शकतो, आचरण करू शकतो. कारण भगवंताचा धम्म हा अत्यंत पवित्र आहे, अत्यंत महान आहे. जर पवित्र जर नसता तर बाबासाहेबांनी स्वीकारला असता का? स्वीकारला नसता. कारण बाबासाहेबांनी स्वतः जाणलं, स्वतः अनुभवलं की तुम्हाला जर सुख प्राप्त करायचं असेल तर बुद्ध तत्त्वज्ञानाशिवाय या जगामध्ये दुसरा कोणताही असा विचार नाही, असं तत्त्वज्ञान नाही की ज्या तत्त्वज्ञानाने मनुष्य सुखाला प्राप्त होऊ शकतो. आणि त्यामुळे आपण सदा सर्व काळ तथागतांच्या धम्माला जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे आणि चिकित्सक दृष्टिकोनातून न्यूनगंड तर बिलकुलच बाळगू नये. धम्म श्रवण करत असताना, धम्म आचरण करत असताना न्यूनगंड बिलकुल आपण बाळगला नाही पाहिजे. तर ब्रॉड माइंड आपण ठेवला पाहिजे की मला काहीतरी शिकायचं आहे, मला काहीतरी आत्मसात करायचं आहे आणि मला जर आत्मसात करता आलं, मला जर शिकता आलं तर ते ज्ञान वर्तमान काळामध्ये सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी मला सहाय्यक ठरणार आहे. माझ्या रागाला नष्ट करण्यासाठी, माझ्या द्वेषाला नष्ट करण्यासाठी, माझ्या मोहाला नष्ट करण्यासाठी हे भगवंताचं तत्त्वज्ञान मला सहाय्यक ठरणार आहे. अशा प्रकारची एक भावना आपण आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे. आणि या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये एक ही सुवर्ण संधी आपल्याला प्राप्त आहे की धम्मज्ञान, किती धम्मज्ञान हे अथांग सागरासारखं आहे. बुद्ध तत्त्वज्ञान हे सागराप्रमाणे आहे. एखादा मनुष्य जर असं म्हणेल की मला आयुष्यभर केवळ बुद्ध तत्त्वज्ञानच श्रवण करायचं आहे किंवा ऐकायचं आहे किंवा वाचायचं आहे तर त्याचं एक आयुष्यसुद्धा त्याला पुरणार नाही. एवढं महान अगाध असं बुद्ध तत्त्वज्ञान आहे. आणि त्यामुळे आपल्याला मिळालेलं जेवढं काही आयुष्य असतं, आपल्याला मिळालेला जो काही वेळ असतो त्या वेळेमध्ये बुद्ध तत्त्वज्ञानाला आपण स्वीकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ग्रहण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आपण श्रवण केलेलं, आपण ग्रहण केलेलं ज्ञान माझ्या जीवनामध्ये सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी मला कशा पद्धतीने सहाय्यक ठरेल आणि ते ज्ञान मी कसं माझ्या आचरणामध्ये आणू याचं चिंतन मनन आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे या वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये एक ही सुवर्ण संधी तुम्हाला आहे. म्हणजे धम्म श्रवण करण्याची ॲक्च्युली आईने मी येण्यापूर्वी सांगितलं, माझा वर्षावास करण्याचा काही बिलकुल यावेळेसचा विचार नव्हता. मी ऑन रूममध्ये वर्षावास करणार होतो, ऑन रेकॉर्डिंग करणे, प्रवचन सेंड करणे आणि थोडंसं तब्येतीची काळजी घेणे हा दृष्टिकोन होता. पण आईचा फारच आग्रह होता. सरई भंतेजीला भेटले, कालही आले आणि त्यात पुन्हा मग ते करुणात भंतेजी म्हणे आता तुम्ही करतच आहात तर मग येन 13मध्ये पण करा. आता येन 13मध्ये सुद्धा प्रवचन करून आलो. सकाळी जळगावला होतो, भुसावळला होतो. सकाळी भुसावळचा कार्यक्रम केला, त्या भंतेचं अधिष्ठान झालं. तिथून आम्ही भोजन करून निघालो. 4:30 वाजता, 5 वाजता आम्ही इथे पोहोचलो. 6 वाजता 6:30ला तिथे गेलो, तिथे प्रवचन झालं. आता आपल्याकडे आलो. आता इथून गेल्यानंतर समोर काय माहीत नाही काय होईल ते. म्हणजे असं शेड्यूल आहे, दररोजचं शेड्यूल असंच राहणार आहे. 2 ठिकाणी वाचन करणार आहे, पुन्हा बाकीचे आमचे कामं असतात. हे प्रवचन तुमच्यापर्यंत येण्यासाठी तुम्हाला जरी असं वाटत असेल की सकाळी आपल्याला लिंक प्राप्त होते, पण हे प्रवचन तुमच्यापर्यंत येण्यासाठी किमान 4 तास यावरती वर्क करावं लागतं. म्हणजे 4 तास एक व्हिडिओ बनवण्यासाठी जेनेसाहेब वेळ जातो. जसं रेंज असेल, जसं बॅलेन्स असेल तशा पद्धतीनं ते लवकर अपलोड होत असते. इथून जाणे, त्याला एडिटिंग करणे, त्याला योग्य प्रकारे म्हणजे चांगल्या प्रकारे काय काय त्याच्यामध्ये टाकायचं आहे, त्याचं इन्फॉर्मेशन द्यायचं आहे, पुन्हा त्याला अपलोडिंग करायचं आहे, यूट्यूबला टाकायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर बाकीचेसुद्धा कामं आहे. आणि त्यानंतर दररोज तुम्हाला वेगवेगळ्या विषयाचं ज्ञान व्हावं. कारण तुम्हाला ज्ञान म्हणजे तुम्ही इथे 10-20 लोक बसलेले आहात, केवळ तुम्हीच धम्म श्रवण करता अशातला भाग नाही आहे. किंवा मी जे धम्मदेशना देणार आहे केवळ तुमच्यासाठीच म्हणून देणार नाही आहे. कारण तुम्ही इथे जरी 20, 25, 50 जे काही लोक असतील समजून घ्या ते येत असतील, परंतु हे प्रवचन आज आपण जर यूट्यूबला टाकलं, आज सकाळी बघा मी प्रवचन तिथे केलं त्या विहारामध्ये, मैत्री बुद्ध विहारामध्ये भुसावळला, आणि लगेच भोजन करता करता त्याला एडिटिंगसुद्धा केलं. 1 वाजता मी ते प्रवचन अपलोड केलं. 6 वाजेपर्यंत ते प्रवचन 3,500 लोकांनी बघितलं होतं. आता 4,000च्या वर गेलं असेल. म्हणजे 20 लोक समोरचे बघतात, पण ऑनलाईन पद्धतीने आज पौर्णिमेच्या दिनी 4,000 लोकांना बसल्या जागी मी उपदेश दिलेला आहे. म्हणजे हे ऑनलाईनचा फायदा आहे.
हा सोशल मीडियाचा सुद्धा आपल्याला सदुपयोग म्हणजे करता आला पाहिजे आणि आपण तो करून घेतला पाहिजे. आणि त्यामुळे तुम्ही किती आलात, मी तर आता अधिष्ठान माझं आहे, कारण मी अधिष्ठान केल्यानंतर तुम्ही समोर किती आहात याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे. इथे एक व्यक्ती जरी असेल, इथं जिनेसाहेब बसले असतील, खडसेआई बसले असतील किंवा पाखरे किंवा कोणी असेल, एनिवे एक व्यक्ती जरी समोर असेल तर मला जेवढं बोलायचं तेवढंच बोलेल मी. किंवा फार लोक आहे आणि बोललं पाहिजे, उत्साह असला पाहिजे, ते आपल्याला बिलकुल नाही. कारण मी बंद रूममध्ये प्रवचन करणारा व्यक्ती आहे. माझ्यासमोर फक्त कॅमेरा असतो, बाकी कोणी नसतं, तर बंद कॅमेऱ्यामध्ये प्रवचन मी करतोय. त्याच्यामुळे समोर किती लोक आहे याच्याशी मला काही घेणं देणं राहत नाही. पण तुमच्यासाठी संधी आहे, कारण मोबाईलवरती ऐकणे आणि प्रत्यक्ष समोरासमोर ऐकणे हा खूप फरक पडतो, ऐक नाही. तर त्यामुळे तुमच्यासाठी ही संधी आहे. या संधीचं आपण सोनं करावं. आपल्याला जो वेळ आहे 7:30 ते 9पर्यंत हा आपला ठराविक वेळ आहे. अर्धा तास तुम्ही वंदना वगैरे जे काय तुमचे सूत्रपठण वगैरे जे काय असेल तर ते तुम्ही घेत राहा. मी आल्यानंतर प्रवचन स्टार्ट करेल. 9पर्यंत मी तुम्हाला वेळ देणार आहे, म्हणजे 9ला मी निघून जाणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने 6 ते 9 असे हे 3 घंटे माझे या प्रवचनाच्या याच्यामध्ये म्हणजे जाणार आहेत. आणि बाकीचा वेळ मी माझा अभ्यासासाठी असेल, एडिटिंगसाठी असेल किंवा अन्य माझे जे काही वर्क असतील तर त्यासाठी मी देणार आहे. आणि त्यामुळे आपण हा जो क्षण आहे, हे जे 3 महिन्याचे कालावधी आहे, शक्यतो गॅप पडण्याची म्हणजे चान्सेस नाही आहे. रेग्युलर येण्याचा मी प्रयत्न करेल. त्यामुळे शक्यतो रेग्युलरपणे आपले धम्मदेशना असेल. तुम्ही जर असं म्हणाल की एखाद्या ग्रंथाचं आपण वाचन करावं, तर ग्रंथाचं वाचन आपण नित्यनेमाने करूया. वाचन म्हणजे वाचन नाही करणार मी, ते समजूनच सांगेल माझ्या पद्धतीने, मला जसं जमेल तसं. आणि तुम्ही जर म्हणाल की प्रवचन रोज ऐकायचे, तर रोज वेगळ्या विषयावरती प्रवचन असेल. एका विषयावरती प्रवचन रिपिटेशन आपल्याकडे नसतं. रिपिटेशन हा नावाचा विषय आपल्याकडे नाही आहे. जवळपास 350 प्रवचनं माझी यूट्यूबला आहे. 350 प्रवचनाचे 350 विषय तुम्हाला यूट्यूबला ऐकायला मिळतात, म्हणजे वेगवेगळ्या विषयावरती. कारण ते मी नोट्स वगैरे काढत असतो प्रवचन करताना. आज नोट्स नाही, उद्या नोट्स असेल डायरेक्ट, म्हणजे जे काय बोलायचं असेल ते. कारण नोट्स माझ्याकडे असतं, ती नोट्स काढून मी प्रवचनं करत असतो. पुन्हा पुन्हा रिपिटेशन नाही झालं पाहिजे, कारण तत्त्वज्ञान तर एकच आहे. 45 वर्षापर्यंत भगवंतांनी जे उपदेश दिले, काया वाचा आणि मनाला शुद्ध करण्यासाठी दिले. 3च कर्म आहे: कायेला शुद्ध करणे, वाचेला शुद्ध करणे आणि मनाला शुद्ध करणे. त्याच्यामध्ये रागाला नष्ट करणे, द्वेषाला नष्ट करणे आणि मोहाला नष्ट करणे, या 3 गोष्टीशिवाय काहीच नाही आहे. 45 वर्षापर्यंत भगवंतांनी वेगवेगळ्या उपमा देऊन, दृष्टांत देऊन, ऐक ना, प्रसंगाला अनुसरून त्या ठिकाणी उपदेश दिलेले आहे. तर तशा प्रकारे वेगवेगळ्या अँगलने, वेगवेगळ्या दृष्टांताने, उपमेद्वारा रोज आपल्याला धम्मदेशना श्रवण करायला प्राप्त होईल. आजच्या पौर्णिमेचं खूप चांगल्या प्रकारचं महत्त्व आहे. आज अंगुलीमालाला भगवंताने या पौर्णिमेला म्हणजे दीक्षा दिली, त्याचं मन परिवर्तन केलं. डाकू असणाऱ्या अंगुलीमालाला भगवंताने आज धम्मामध्ये प्रतिष्ठापित केलं. एवढंच नव्हे तर मैत्रीमध्ये जे भगवंताचे अंशी अग्रश्रावक होते, ज्यामध्ये भिक्षू होते, भिक्षुणी होत्या, उपासक होते, उपासिका होत्या, त्या सर्वांमध्ये मैत्री बलामध्ये अग्र अंगुलीमालांना भगवंताने बनवलेलं आहे. म्हणजे अंगुलीमाल म्हणतात की भिक्षुंनो, मैत्री बलामध्ये माझा पुत्र हा श्रेष्ठ आहे. साधी गोष्ट आहे का? 999 खून करणारा व्यक्ती मैत्री बलामध्ये अग्र होतो. किती आश्चर्याची गोष्ट आहे, किती मोठी गोष्ट आहे. आणि आजच्या या दिने भगवंत त्याचं मन परिवर्तन करतात. तो डाकूचा अरहंत अंगुलीमाल बनतो, या शासनामध्ये प्रतिष्ठापित होतो आणि जगामध्ये अजरामर होतो. दुसरी महत्त्वपूर्ण घटना आजच्या दिनी, या श्रावण पौर्णिमेच्या दिनी भगवंताचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर पहिल्या धम्मसंगतीला सुरुवात झाली आजच्या दिनी. आणि मग ती धम्मसंगती वर्षावासाच्या कालावधीमध्ये धम्म आणि विनयाचं त्यांनी संगायन केलं. आनंद भंतेंनी सुत्ताचं संगायन केलं, उपाली भंतेंनी विनयाचं संगायन केलं. हे महत्त्वपूर्ण घटना आजच्या पौर्णिमेला झाली. तिसरी महत्त्वपूर्ण घटना, अनाथपिंडक तर दानशुरू होताच होता, संपूर्ण जीवन त्याने त्रिरत्नाच्या प्रती समर्पित केलंच होतं. परंतु स्वतःसुद्धा तो खूप ज्ञानी होता, स्वतःसुद्धा तो खूप पंडित होता, प्रज्ञान होता. 160 सुत्त त्यांनी मुखोगत केले होते. अनाथ बघा किती व्यस्त शेड्यूल. स्वतः व्यापारी असतो, राजाचा कोषाध्यक्ष असतो, भगवंताची भिक्खू संघाची सेवा करत असतो, आणि एवढ्याही वेळेमधून त्याने 160 सुत्त
मुखोगत केले होते आणि आजच्या श्रावण पौर्णिमेला भगवंताच्या समोर त्यांनी म्हणून दाखवले होते. 160 सुत्त अनाथ पिंडकाने आजच्या पौर्णिमेला भगवंताला म्हणून दाखवले. हे 3 महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना आजच्या श्रावण पौर्णिमेला घडलेल्या आहे. आणि वर्तमान काळामध्ये ज्यांनी शून्यवादाचा प्रणेता ज्याला म्हटलं आहे, भगवंताचा एक सिद्धांत आहे प्रतीत्य समुत्पाद सिद्धांत, ज्याला कार्यकारणभाव सिद्धांत असं म्हटलं जातं. प्रत्येक गोष्ट कारणाशिवाय घडत नाही, प्रत्येक गोष्टीला कारण असतं असं भगवंतांनी म्हटलं आहे. या कार्यकारणभाव सिद्धांताला ज्यांनी आपल्या प्रज्ञेने, जे नागार्जुन आचार्य नागार्जुन जे आहे तर प्रज्ञेमध्ये खूप ज्ञानी होते असं म्हटलं आहे. प्रज्ञासूत्र त्यांचं हिनयान परंपरेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 3 महिन्यामध्ये ज्यांनी संपूर्ण त्रिपिटक मुखोगत केलं होतं. 3 महिन्यामध्ये एवढे ज्ञानी होते, एवढे पंडित होते. आणि पहिल्यांदा पाली भाषेला म्हणजे बुद्ध वचनाला ज्यांनी संस्कृतमध्ये केलं तर ते आचार्य नागार्जुन होते. आणि ज्यांनी शून्यवादाचा सिद्धांत भगवंताच्या प्रत्युत्तर समुत्पाद सिद्धांताला त्याने शून्यवाद असं म्हटलं आहे. शून्यवादाचे प्रणेते त्यांचा जन्म आजची म्हणजे श्रावण पौर्णिमा, जे त्यांचा जो काही डेट असेल, पण श्रावण पौर्णिमेला त्यांचा जन्म झाला होता. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अशा घटना या श्रावण पौर्णिमेच्या आहे. तसं प्रत्येक पौर्णिमेला काही ना काही भगवंताच्या जीवनामध्ये, भिक्खू संघाच्या जीवनामध्ये भगवंताशी रिलेटेड प्रत्येक पौर्णिमा आहे आपण बघतो. तर ही पौर्णिमा अशा प्रकारचं विशेष महत्त्व घेऊन येत असते. आणि श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांसाठी उपोषणशील धारण करणं नित्य आहे, गरजेचं आहे. उपोषणशील किमान 4 उपोषणशील आपण ग्रहण केलेच पाहिजे. पौर्णिमेचं असेल, अमावस्येचं असेल आणि 2 अष्टमी असतील. आणि सकाळी आपण ते उपोषणशील ग्रहण केलं पाहिजे. भोजनाच्या भानगडीत पडलं नाही पाहिजे. भोजन 12च्या आतमध्ये तर केलंच पाहिजे, तो तर विनय आहेच आहे. परंतु बाकीच्या शिलाला सुद्धा महत्त्व दिलं पाहिजे, ऐक ना. बाकीचे शील महत्त्वपूर्ण आहे, कारण भोजन हे शरीराची, ऐक ना. मिलन प्रश्नामध्ये नागसेन भंतेला प्रश्न केला गेला, भंते भोजन कशासाठी ग्रहण करता? तर भंते असं म्हणतात की बा वर्तमान काळामध्ये उत्पन्न होणाऱ्या ज्या तृष्णा आहे त्या तृष्णेला नष्ट करण्यासाठी आणि भविष्य काळामध्ये तृष्णा उत्पन्न होऊ नये यासाठी मी भोजन ग्रहण करतो. ऐक, जिगच्छा परमारोगा भगवंताने असं म्हटलं आहे. भोजन तर महत्त्वपूर्ण आहे, परंतु केवळ भोजनालाच आपण महत्त्व दिलं नाही पाहिजे. बाकीचे जे 7 शिला आहे त्यालासुद्धा महत्त्व दिलं पाहिजे. भोजन हे आपल्या शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी, बलवान ठेवण्यासाठी असतं. भोजन शरीर वाढवण्यासाठी नसतं, भोजन सौंदर्य वाढवण्यासाठी नसतं किंवा अन्य प्रकारच्या गोष्टीसाठी भोजन नसतं. तर भोजन ही आपल्याला लागलेला भूक नावाचा जो रोग आहे या रोगाला नष्ट करण्यासाठी भोजन आपल्याला ग्रहण करावं लागतं. आणि त्यामुळे उपोषणशील धारण करत असताना या 8ही शिलाला समान रूपाने आपण महत्त्व दिलं पाहिजे आणि त्या शिलाचं अनुसरण आपण केलं पाहिजे. माता विशाखा या उपोषणशिलाच्या संदर्भामध्ये भगवंत जेव्हा तिला उपदेश करतात, 4 गोष्टी मनुष्याला प्राप्त होतात उपोषणशील धारण केल्यामुळे. आयुष्य प्राप्त होते, त्याला सुख प्राप्त होते, त्याचं बल वाढते आणि त्याचा वर्ण हा सतेज होत असतो. उपोषणशिलाच्या सुखाबद्दल, फळाबद्दल भगवंत सांगतात की ज्याप्रमाणे या जम्बूद्वीपाचा एखादा चक्रवर्ती राजा असेल, तो राजा ज्या सुखाची अनुभूती घेत असेल तर त्याचं जे सुख आहे एका बाजूला आणि उपोषणशील धारण करणाऱ्या व्यक्तीचं सुख एका बाजूला, या उपोषणशील धारण करणाऱ्या व्यक्तीच्या सुखाची तुलना राजाच्या सुखाच्या 16 पटीने भगवंताने केलेली आहे. म्हणजे 16 पटीने त्याचं सुख त्याला प्राप्त होत असते. आणि त्यामुळे श्रद्धेने आपण तर जर केलं असेल, माता विशाखा 120 वर्षापर्यंत जीवन जगली. 120 वर्षापर्यंत तिचं सौंदर्य कायम होतं, तिची प्रज्ञा कायम होते, तिचे चेहऱ्या सर्व प्रकारे कायम होते. त्याचा परिणामच असा होता की वयाच्या 7व्या वर्षापासून 120 वर्षापर्यंत माता विशाखा उपोषणशिलाचं पालन करत होती. आणि त्यामुळे आपण नित्यनेमाने उपोषणशिलाचं पालन केलं पाहिजे, आचरण केलं पाहिजे. आणि आपलं जीवन म्हणजे माझं जीवन कसं सुखपूर्वक जगेल, इतरांचे दोष बघून उपयोग नाही आहे. भगवंत असे म्हणतात की कोण काय करतो, कोण कशा प्रकारचं जीवन जगतो याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. मी काय करतो आणि मी माझं जीवन कसं जगतो याच्यावरती आपण चिंतन मनन करण्याचा
प्रयत्न केला पाहिजे आणि स्वतःच्या मनाला परिवर्तित करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे। आजच्या या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता नित्यनेमाने वेगवेगळ्या विषयावरती किंवा तुम्ही जे काय ठरवसाल त्या विषयावरती धम्मदेशना आपल्याला श्रवण करायला मिळणार आहेत। आज वेळेच्या अभावी अधिक न बोलता आपणा सर्वांच्या प्रती मंगलमैत्रीची भावना व्यक्त करतो। आपणा सर्वांना आयुष्य वर्ण सुख आणि बल प्राप्त हो। आपणा सर्वांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाओ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो।